कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। आंबेनळी घाटात कोसळली मोठी दरड, पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यानचा मार्ग बंद। गोतवली ग्रामपंचायतच्या सरपंच अक्षता तांबे यांचा माजी सरपंचांवर गंभीर आरोप, कोतवली ग्रामस्थ माजी सरपंचाविरोधात आक्रमक। रायगडच्या किनाऱ्यावर हजारो अनधिकृत बोटी, पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये धक्कादायक बाब उघड, बोटींची मत्स्य व्यवसाय विभागाकडे नोंदणीच नाही। आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक देवळात ड्रेस कोड लागू, गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोडबाबत गणपती आधी निर्णय होण्याची शक्यता। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान आंबेनळी घाट रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं गोटे आणि माती मुख्य रस्त्यावर आल्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून ही माती आणि दरड हटवण्यासाठी पुढील 4 दिवसांचा कालावधी लागणार असल्यानं 10 जुलै ते 14 जुलै 2025 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर जावळे यांच्यामार्फत जारी करण्यात आले आहेत। महामार्गावरून प्रवास करण्यासाठी सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्यात आणि वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून नेमके कोणकोणते मार्ग उपलब्ध असणार आहेत याबद्दल माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर यांनी। मध्ये आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना ह्या नेहमीच घडत असतात। मागील काही वर्षांमध्ये आंबेनळी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्घटना देखील घडलेल्या आहेत। काल आंबेनळी घाटामध्ये पोलादपूर महाबळेश्वर या रस्त्यावर आंबेनळी घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोंगराचा ओसरा रस्त्यावर आल्याची घटना घडल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून पुढील 4 दिवस आंबेनळी घाट हा पूर्णपणे वाहतुकीसाठी खबरदारी म्हणून पूर्णपणे बंद केलेला आहे। आंबेनळी घाटामध्ये सध्या दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून डोंगराचा काही भाग पुन्हा रस्त्यावर येण्याची शक्यता देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे। देवेंद्र दरेकर, रायगड। खेड तालुक्यातील कोतवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजय काणेकर यांनी काही दिवसापूर्वी गावातील विकास कामं आणि ग्रामपंचायत विरोधात सोशल मीडियाद्वारे अनेक तक्रारी वजा आरोप केले होते। मात्र माजी सरपंच विजय काणेकर यांनी खोट्या बातम्या पसरवल्या असल्याचा प्रत्यारोप सरपंच आणि ग्रामस्थांकडून केला जातोय। विनाकारण ग्रामपंचायत बदनाम करण्याचं कारस्थान ते करतायत असा हल्लाबोल ग्रामपंचायतच्या सरपंच अक्षता तांबे यांनी केलाय। माजी सरपंच काणेकर यांनी ग्रामपंचायत नेहमीच बंद असते असा दावा केला होता, परंतु रविवार सोडून ग्रामपंचायत कधीही बंद नसते असं सांगत सरपंचांनी त्यांचा दावा खोडून काढलाय। आरोप करणारे विजय काणेकर हे माजी सरपंच असून ग्रामपंचायतकडून कामाचे कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्यामुळे काही लोकांना हाताशी धरून त्यांनी खोट्या बातम्या पसरवल्यात अशी माहिती यावेळी सरपंचांसमवेत ग्रामपंचायत सदस्यांनी माझे कोकणला दिली आहे। यावेळी सरपंच अक्षता तांबे यांनी माजी सरपंच विजय काणेकर यांच्यावर गंभीर आरोप देखील केले। माननीय रामदासभाई कदम आणि योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही ह्या गावासाठी 20 ते 25 कोटीचं आम्ही काम केलेलं आहे। काही कामं अजून चालू आहेत। तरी आजपर्यंत जी रखडलेली कामं होती ती भाईंच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून ती कामं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि ही कामं पूर्ण करत असताना देखील काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही व्हायरल बातमी केलेली आहे की ग्रामपंचायत बंद वगैरे असते, असं काही नाही। ग्रामपंचायत बंद नसते, ग्रामपंचायत चालूच असते। किंवा ज्यामध्ये आता ते असे पण म्हटलेत की पाखाडीचे पैसे ह्यांनी काढून खाल्ले, ठेकेदाराला हाताशी धरून पैसे काढून खाल्ले, असं काहीही झालेलं नाही आहे। त्या मोहल्ल्याच्या रस्त्यासाठी जे निधी मंजूर झाला होता, जनसुविधेमधून 5 लाख रुपये मंजूर झाले होते, ते पाखाडीचे पैसे नसून ते रस्त्याचेच पैसे होते आणि ते रस्त्यालाच पैसे लावलेले आहेत। आणि तरी ही जी चुकीची जी त्यांनी जी काय बातमी दिलेली आहे ही पूर्णपणे चुकीची आणि खोडसाळ बातमी आहे। कारण हा विषय ग्रामसभेमध्ये होऊन देखील त्यांनी जाणून बुजून त्रास देण्याचं काम केलेलं आहे। तरी हे कोणी लक्ष न देता तो रस्त्यावरतीच निधी मंजूर झालेला आणि रस्त्यावरतीच निधी खर्च केलेला आहे। एक महिला सरपंच असल्या कारणाने ही व्यक्ती सतत मला आज 5 वर्ष जाणून बुजून त्रास देण्याचं काम करते आहे। तरी या माध्यमातून मी माझ्या माध्यमातून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे।
आमच्या विरोधाची तक्रार करणारी जी व्यक्ती म्हणजेच विजय काणेकर हे सतत माझ्याकडे कामांसाठी मागणी करत असतात, परंतु गावांना ठरवल्याप्रमाणे की ह्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं काम देऊ नये, ही व्यक्ती निकृष्ट दर्जाचं काम करते, त्याच्यामुळे ह्या व्यक्तीला काम द्यायचं नाही, तरीसुद्धा न काम दिल्याने ही व्यक्ती सतत मला अशा प्रकारे त्रास देत आहे आणि जाणून बुजून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. विकास कामांच्या आडवे येणारे प्रत्येकाला धडा शिकवला जाईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिलाय. आम्ही सर्व ग्रामपंचायत सरपंचांच्या सोबत आहोत असा खुलासा देखील यावेळी ग्रामस्थांनी केलाय. जवळजवळ 25 कोटीचा हा इथं निधी आलेला आहे आणि हा निदर्शनात आहे, परंतु आजपर्यंत ह्याच्या अगोदर लोकांची कामं कुठल्याच सरपंचांनी केली नाही. फक्त लोकांना दिशाभूल केली. कुठलं एखादं सोसखड्ड्याचं काम आलं, कुणाच्या गोट्याचं काम आलं, त्याचे पैसे पुरेपूर दिले नाही. घरकुलाचे आले तरी पण नाही दिलं. आता पेवेकर बोलले, खरोखर ही वस्तुस्थिती आहे. आणि हा विजय काणेकरांनी बालवाडीचं काम सरपंच असताना करून घेतलं आणि ते पत्र खाली आमच्या एक खालच्या बुधवारच्या सुनील तांबे ह्याच्या घरावर आणून टाकले आणि ह्याला लगेच त्याला निलंबित करण्यात आले. जवळजवळ मला वाटतं 1 महिन्याच्या आतच, 1.5 वर्षातच त्यांनी निलंबित करण्यात आले. आणि ते पत्र परत एक वरच्यावाडीतलं पण घर, एक साधी आपली आमची चुलती, तिचं कोणच नाही, मुलगा नाही, काय नाही, तिचंसुद्धा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं. असे सरपंचांनी कॉन्ट्रॅक्ट घेण्याची परमिशन आहे का? दुसरी गोष्ट, खाली 2 नंबर शाळेचं 1.5 लाख रुपये आले, साधे कौलं पुसली, 2 रिपेचे तुकडे पण नाही लावले आणि 1.5 लाख रुपये दाखवतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या शाळेवर आम्ही स्वतःहून व्यवस्था कमिटीचे अध्यक्ष, ग्रामस्थ यांनी जाऊन स्वतःच्या पदरचे प्लास्टिक आणून वरती प्लास्टिक टाकलं, कागदपत्रे सर्व भिजलेली जिल्हा परिषद शाळेचे. आणि अशा ह्या शाळांचं 1 नंबर शाळेचं पण तसंच. कुठला शिक्षक आला का त्याला ह्या दम द्यायचा. सरपंच होता तेव्हा त्या चव्हाणबाई होत्या, त्यांना दम देऊन इथून हाकलून लावलं. पैसे काढता का नाही ना बोला, नाही तर मी तुमच्यावर कारवाई करतो, असा हा खालच्या दर्जाचा माणूस. ह्याला आमच्या वाडीतलं गटर लाईनचं पाकाडी नाही काम नाही दिलं म्हणून मॅडमच्या घरापर्यंत गेला आणि त्यांना दम द्यायला लागला. मी तिथं स्वतः होतो. बोला काणेकर तुम्ही माझे सरपंच आहात, तुम्हाला पण ह्याचा अनुभव असेल. जे काम असतं ते ग्रामस्थांना द्यायचं का कुठल्या कॉन्ट्रॅक्ट द्यायचं हे ती बॉडी ठरवित असते आणि त्या बॉडीच्या माध्यमातून त्यांची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून ते देण्याचं असं. तो मला बोलतो तुम्हाला काय त्यातला समजत नाही. आम्हाला समजत नाही ग्रामस्थाला, ह्याला तेवढं अक्कल आहे. आणि हा सांगतो की 24 तास ग्रामसभेला टाळं असते. ह्या कधी ग्रामसभेला येतो, ह्याला गावातसुद्धा सांगितलं ग्रामसभेत न तू पहिला वाडीशी बस, नंतर गावाशी येऊन बस, असं त्याला सांगितलेलं आहे वाडीशी. ह्याचं वाडीसुद्धा पटत नाही. वाडीसुद्धा इथं आली, 2-3 लोक त्या वाडीने लेटर दिलं तरीसुद्धा तो आलेला नाही. वाडीला झुकवलं, गावालासुद्धा झुकवलं, असा हा माणूस आहे. आणि हा गावाची एखादी सरपंच लेडीज आहे म्हणून का तिची बदनामी करतो. ह्याच्या अगोदर पण लेडीज होत्या पण त्या अंगठ्या बहादूर होत्या. ह्या ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत, ह्यांचं शिक्षण आहे, ह्यांना सर्व त्याचा अभ्यास आहे, सर्व गोष्टी आहेत त्यांना काय. म्हणून ह्यांच्या हातात कागदपत्र नाही दिली किंवा कुठलं काही सही करायला नाही, स्वतः करतात. म्हणून ह्यांना हे खटकतं आहे, म्हणून हे ह्यांना खटकतं आहे, म्हणून ह्यांनी आजपर्यंत हे करतात, त्यांच्यावर कारवाई करेल. आता बघा ह्या सौर ऊर्जेच्या लाईटी वरपासून लावलेल्या आहेत, 8 लाईटी गेलेल्या चोरीस. कुणी नेलं चोरीस? हेच कारणीभूत. हे गावातलं हेच. एखाद्याला बदनाम कसं करायचं तर असं करायचं. चोरीत जाते कसं? कोतवली गावाच्या बाहेरचं कोण चोर येतात? ह्या गावातले ग्रामस्थच ना चोर तुम्ही. असे ह्या लोकांनी, तर मला काय म्हणायचं आहे की ह्या सर्व अफवा आहेत. खरोखर त्याने पुराव्यासारखं असेल त्यांनी सादर करावा आणि मॅडम जे कारवाई करतील त्याला आम्ही त्या पाठीशी आहोत. जे काणेकर आमच्याकडे कामं मागतात आणि ती वस्तुस्थिती खरी आहे. कारण त्या सभेमध्ये सुद्धा लोकांनी चर्चा केलेली आहे. कारण जे विजय काणेकर हे काम करतात हे निकृष्ट दर्जाचं आहे, हे सगळ्या गावाला माहिती आहे. आणि म्हणून गावानेच निर्णय घेतला की ह्याला कुठल्या प्रकारचं कामही द्यायचं नाही. आणि त्याच पद्धतीनं मॅडमकडे ते सतत येऊन ते कामं मागतात. मॅडम न म्हणाल्या की आम्ही तुला हे कुठल्याच ह्याच्या पुढं असं काम देणार नाही, कारण तुझं कामाची तू जी कामं घेतोस त्याचा कुठला दर्जा आम्हाला दाखवतच नाही, त्याच्यामुळं तुलाही कुठलं काम मिळणार नाही. आणि म्हणून हा कुठंतरी त्यांनी मनामध्ये रोष ठेवून ही फक्त नाहक बदनामी करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. रायगडच्या कोर्ले समुद्रकिनारी संशयित पाकिस्तानी बोट प्रकरणावर पडदा पडला असला तरी पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. या घटनेदरम्यान पोलिसांनी राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये रायगडच्या किनाऱ्यांवर हजारो अनधिकृत बोटी असल्याचं निष्पन्न झालंय. या बोटींची मत्स्य व्यवसाय विभागाकडे नोंदणीच नाहीये.
संशयित बोट प्रकरणामुळे ही बाब उघडकीस आली आहे। आता याबाबत पोलिसांनी एक अहवाल मत्स्य व्यवसाय विभागाला सादर केला। यामुळे रायगडच्या किनाऱ्यांवर बेकायदा मासेमारी होत असून त्यावर मत्स्य व्यवसाय विभागाचा कुठलाच वचक नसल्याचं दिसून येत आहे। आधीच मासळीचा दुष्काळ, LED पर्सनेट फिशिंगमुळे पारंपरिक मच्छीमार संकटात असताना बेकायदा बोटिंगचं संकट आता समोर आलंय। रविवारी संध्याकाळी रात्री सुमारे 9 वाजता आम्हाला हे कोस्ट गार्ड हेडक्वार्टर्स वरून माहिती प्राप्त झालेली होती की रायगडची कोस्टल एरियामध्ये एक संशयित पाकिस्तानी बोटी आढळलेली आहे। त्यानिमित्त सर्च ऑपरेशन्स कंडक्ट करण्यात आलेले होते, पेट्रोलिंग कंडक्ट करण्यात आलेली होती। बरेच फिशिंग सोसायटीज जे आहे फिशरमॅन सोबत मीटिंग घेऊन जे काही अनआयडेंटिफाईड वेसल्स आहे त्यांचा शोध घेण्यात आलेला होता। शेवटी सोमवारी संध्याकाळी असा निष्पन्न झाला की तो काही बोटी नाहीये पण एक फिशिंग बॉय आहे, जे की त्याची मदरशिप वरून जवळपास डिसेंबर 24 मध्ये विभक्त झालेला आहे। त्या निमित्त आम्ही रायगड पोलिसने तिथे सर्च ऑपरेशन कंडक्ट केलेला आहे कोस्टल एरियावरती तो फिशिंग बॉय शोधण्यासाठी। आमची BDDS टीम आणि इतर घटक जवळपास 3 दिवसपासून त्याच्या शोधमध्ये आहे आणि आजही लो टाईड ची वेळी आमची त्याची शोध चालू आहे। या ऑपरेशन निमित्त आम्ही बरेच अनआयडेंटिफाईड अनरेजिस्टर्ड फिशिंग बोटी पण शोध घेतली होती। त्याच्यात जवळपास 1000 बोटी अशी आढळून आलेली आहे ज्याचे रजिस्ट्रेशन नाहीये। त्या सर्व बोटींची यादी करून आम्ही फिशरीज डिपार्टमेंटला पाठवलेली आहे, असिस्टंट कमिशनर फिशरीज आणि कमिशनर फिशरीजला, जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई करता येईल। हे रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे आपली जे कोस्टल सिक्युरिटी आहे त्यानिमित्त आणि जे फिशरमॅन आहे त्यांची सिक्युरिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे की ज्या बोटीचा ते वापर करत आहात ते बोटी रजिस्टर्ड असली पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन ते कधी फिशिंगसाठी गेले आणि काही घटना घडली की आपल्याला त्यांच्या लवकर शोध घेता आला पाहिजे आणि त्यांची काही हानी झाली तर त्याप्रमाणे त्यांना मदत करता आलं पाहिजे। रत्नागिरी नजीकच्या गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू केला जाणार आहे, त्यासाठी मंदिर कमिटी या संदर्भातील विचार करत आहे। मंदिरात येणाऱ्या भाविकांनी तोकडे कपडे घालण्यावर बंदी घातली जाणार आहे। संस्कृती जपणारे कपडे घाला या संदर्भातील देखील निर्णय लवकरच अपेक्षित आहे। दरवर्षी लाखो भाविक गणपतीपुळ्यात गणरायाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात। रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक देवळांमध्ये ड्रेस कोड लागू झालाय। आता या देवळाप्रमाणे गणपतीपुळे मंदिराची सुद्धा यात भर पडणार आहे। काल गणपतीपुळे मंदिर कमिटीची संध्याकाळी बैठक झाली। या ड्रेस कोडचा निर्णय अपेक्षित होता, मात्र या कमिटीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकला नाही। त्यामुळे कमिटी या संदर्भात निर्णय घेण्यासाठी लवकरच आणखीन एक बैठक घेणार आहे। ड्रेस कोडबाबत गणपती आधी निर्णय होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या किनाऱ्यावर गेल्या 5 वर्षांपासून खडकात अडकलेले बसरा स्टार हे जहाज अखेर बाहेर काढले जाणार आहे। हे जहाज निसर्ग चक्रीवादळामुळे भरकटले होते आणि 3 जून 2020 रोजी मिऱ्या किनाऱ्यावर अडकले होते। 5 वर्षांपासून ते जहाज तिथेच होते आणि आता ते भंगारात काढले जाणार आहे। यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। गेली 5 वर्षे खाऱ्या पाण्याचा सततचा मारा आणि दुसरीकडे देखभाल दुरुस्ती नसल्यानं जहाज सडलं आणि जहाजाचे 2 तुकडे झाले। ते दोरखंडानं बांधून ठेवले गेले जेणेकरून ते वाहून जाऊ नये। आता हे जहाज समुद्राच्या बाहेर काढण्यास मेरीटाईम बोर्डाची परवानगी मिळाली असून त्यामुळे जहाज भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा झालाय। आता हे जहाज अवघ्या 2 कोटी रुपयांमध्ये भंगारात काढलं जाणार आहे। येत्या महिन्याभरात हे जहाज समुद्रातून बाहेर काढलं जाणार असून जहाज बाहेर काढण्यासाठीचा प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करून गाव तिथे मनसेची शाखा काढून मनसे संघटना वाढवण्याचं काम करणार असल्याची ग्वाही दिलीप पाटील यांनी दिली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाहतूक सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र करत आपले सहकारी तालुका उपाध्यक्ष उमेश गंगाधरे, मनसे माजी उपजिल्हाध्यक्ष पंकज शहा आदींसह असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवतीर्थावर जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळी मनसे शहर अध्यक्ष सुदेश संसारे, महिला उपजिल्हाध्यक्षा छाया शिंदे, नितीन पाटील, शहर संघटक प्रकाश मनोरे, मनोहर पाटील, तालुका अध्यक्ष आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते। मला दुसऱ्यांदा बोलावून संधी दिलेली आहे। मी आज मनसेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे।
मी तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करीन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक गावामध्ये शाखा काढण्याचा प्रयत्न मी पहिले सुद्धा केले होते 80 शाखा. आता पण गाव तिथे शाखा हा माझा काम राहील. आणि त्याच्यासोबत माझी जुनी जी टीम होती हे सर्व सहकारी परत माझ्याशी जुळलेले आहेत. आणि या जोमानी जिथं आता मनसेचे काम तिथं कमी राहिलेले तिथं आता जोमानी चालू होईल. वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ उठवत आणि पूरक व्यवसायाची जोड देत चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील अनंत बाबाजी खांबे या शेतकऱ्याने अन्य शेतकऱ्यांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. केवळ वर्षातून येणाऱ्या एका पिकावर समाधानी न राहता मत्स्यपालन, कुक्कुटपालन, कृषी पर्यटन, भाजीपाला, फळबाग यांचा शेतीला नव्या व्यवसायाचा आणि नव्या पिढीलाही सामावून घेत नव्या संकल्पनांची जोड देत खऱ्या अर्थानं शेतीला उद्योग व्यवसायाचा दर्जा दिला आहे. आम्ही पारंपरिक शेती करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये भात, नाचणी, वरी, आंबा, नारळ, काजू हे असेल. त्याच्याबरोबरच आम्ही भविष्यात पुढे जाऊन कसं प्रत्येक माणसाला वयानुसार लिमिटेड येतं. आज आम्ही सगळे ओझी उचलून बाजारात स्वतःची भाजी आम्ही विकतोय, पण भविष्यात 40-50 नंतर हा विषय थोडासा हाडकामाचा येतो. त्यामुळे आम्ही त्याचा विचार केला की भविष्यात आपल्याच घरात आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे 20-22 माणसं आम्ही एकत्र काम करतो शेतीचं. आपल्याच माणसाला आपल्याच शेतात काम मिळावं म्हणून आम्ही भविष्यात बाबाजी खांबे कृषी पर्यटनाचं नियोजन केलं आणि त्याचं कामही चालू आहे. आता तुम्हाला मागच्या मागे दिसेल की घरं झालेली आहेत, ओपन स्टेज तयार आहे. त्याच्यामध्ये आम्ही मत्स्यशेती होती, त्या मत्स्यशेतीच्या तलावामध्ये त्याच्यामध्ये आम्ही रोहू, पेंगेसेस, आणखीन रूपचंद ह्याची वाढ करतो आहे. साधारण 7 ते 8 महिन्यामध्ये 1 किलो होतो आहे. त्या माशाचं मार्केटिंग करतो आणि त्या तलावामध्येच आम्ही घरं उभारलेत तर राहण्यासाठी. म्हणजे तलावात राहिल्यानंतर खाली पाणी, मासे असे त्या माणसाला दिसतील ना, जरा वेगळे पण येईल असे आम्ही एक कृषी पर्यटनाची नियोजन केलेलं आहे. खांबे यांनी शेतीला दिलेली पूरक व्यवसायाची आणि नवनवीन उपक्रमांची जोड ही खरोखरच अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ पावसाळी भात आणि वर्षातून एकदा येणारे आंबा, काजूचे वार्षिक उत्पन्न यावर समाधानी न राहता 12ही महिने शेतीपासून अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन खऱ्या अर्थानं शेतीला उद्योगाचा, व्यवसायाचा दर्जा द्यायला हवा. खेडचा जावई या सिरीजमधून जणू कोकणातील अशोक सराफ आणि रंजना म्हणजेच अभिषेक गुरव आणि श्रेया वरवाडकर यांनी आनंद प्रल्हाद शिंदे यांच्या गुटूर गुटूर या गाण्यावर भन्नाट डान्स केला. यातून लोकांना अशोक सराफ आणि रंजना या जोडीची पुन्हा एकदा आठवण झाली आहे. सध्या जोडीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. अभिषेक गुरव हा यूट्यूबवर खेडचा जावई या सिरीजमधून सर्व प्रेक्षकांना त्याच्या विनोदी शैलीनं पोट भरून हसवायला लावतो. त्यामुळे तो सध्या यूट्यूबवर प्रामुख्यानं कोकणात चांगलाच फेमस झालाय. अभिषेक आणि श्रेया यूट्यूबवरील छोट्या मोठ्या व्हिडिओनंतर आता म्युझिक अल्बममध्ये झळकल्यानं रत्नागिरीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. DN2 फिल्म्स अँड म्युझिक या यूट्यूब चॅनलचं नवीन गीत नुकतंच रत्नागिरीमध्ये चित्रीकरण करण्यात आलंय. हे गीत केवळ वालन्स, सोनाली सोनावणे यांनी गायलं असून विजय सोनावणे, रश्मी देऊळकर यांनी यामध्ये भूमिका केली आहे. संगीत नितीन सातोपे, निलेश सातोपे, DB सकपाळ यांनी केलं असून दिग्दर्शक नितीन सातोपे यांनी केलं आहे. तर नृत्य दिग्दर्शन प्रमोद वासुदेव जंगम यांनी केलं असून या गाण्यात आपल्याला कोकण दर्शन नक्की घडेल. यातील सर्व कलाकार हे कोकणातील आहेत. लवकरच DN2 फिल्म्सवर हे गीत प्रसारित होणार आहे. तालुका विधी सेवा समिती चिपळूण आणि श्रीराम शिक्षण संस्थेचे परांजपे मोतीवाला हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कायदेविषयक जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किरण कांबळे यांनी प्रमुख पाहुणे आणि पॅनल विधिज्ञ नयना पवार हे उपस्थित होते. यावेळी शाळेचा प्रगती अहवाल आणि मराठी संस्कृतीचे जतन यावरील चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी गुरुजनांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन म्हणजे ज्ञानरूपी आशीर्वादच असे मार्गदर्शन चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवसे यांनी केले. यावेळी वकील संघटनेच्या उपाध्यक्ष नयना पवार यांनी मुलांचे कायदेविषयक हक्क, अंमली पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम, सायबर क्राईम, मोबाईलचा योग्य वापर आणि इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली मुंजेकर, सिद्धी रेडीज या विद्यार्थिनींनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समिती चिपळूण मार्फत करण्यात आले.
गुरुवारी 10 जुलै रोजी LP इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेड येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या फोटोला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली। इयत्ता 7वी ब च्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकांना भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले। सर्व विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी अनेक प्रकारे भाषण आणि कविता सादर केल्या। प्रत्येक विद्यार्थ्याचे उत्साहपूर्ण भाषण ऐकण्यासारखे होते। विद्यार्थ्यांच्या स्वरचित कविता मनाला आनंद देऊन गेल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मळ सर, तांबे सर यांनी केले। शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब भगत आणि पर्यवेक्षक शिवाजी चव्हाण यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन केले। संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन टकले मॅडम, शिंदे मॅडम, प्रसिद्धी प्रमुख चिंगळे मॅडम आणि इतर सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडले। इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिर, नेरूळ, नवी मुंबई या ठिकाणी गुरुपौर्णिमा विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। या ठिकाणी दिवसभरात हजारो भाविकांनी उपस्थिती लावून दत्त दर्शन व ओम श्री श्री 1008 महामंडलेश्वर सद्गुरू दिगंबर स्वामी यांचे दर्शन घेतले। यंदाची गुरुपौर्णिमा विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली। या उत्सवादरम्यान 3 जुलै ते 9 जुलै या कालावधीत सामुदायिक गुरुचरित्र पारायण करण्यासाठी सद्गुरू दिगंबर स्वामी यांचे सुमारे 200हून अधिक अनुयायी बसले होते। मंदिरात 365 दिवस अखंड गुरुचरित्र पारायण व हरिपाठाचा परंपरा संस्थेच्या वतीने जपण्यात आली आहे। या उत्सवाला पहाटे 4 वाजता सद्गुरूंच्या अभ्यंग स्नानाने प्रारंभ झाला। त्यानंतर नियमित अभिषेक आणि आरती पार पडली। यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरूंचा पादुकाभिषेक पार पडला। आपल्या भक्तांनी समाधान, शांती आणि उत्तम आरोग्य लाभावं यासाठी गायत्री महायज्ञ केला। यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले भव्य दिव्य असा दिंडी सोहळा रंगला होता। यामध्ये भाविकांचा आनंद ओसंडून वाहत होता। यानंतर या ठिकाणी सत्संग पार पडला। यामध्ये महाराजांनी सध्याचं जीवन आणि अध्यात्म याचं महत्त्व पटवून दिलं। हा उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, भक्त मंडळी यांनी मेहनत घेतली। त्याचबरोबर अनेक अन्नदाते, देणगीदार यांनी संस्थेला सहकार्य केले। या सर्वांचे दिगंबर स्वामी यांनी आभार मानले आणि वर्षातील 365 दिवस विविध उपक्रम सुरू असतात। यामध्ये संपूर्ण राज्यातून तसेच परराज्यातून भाविक भक्तगण सहभागी झाले होते। अशा प्रकारे मोठ्या भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। गेल्या महिन्यात 10वी आणि 12वीचे निकाल लागले असून चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया सामाजिक संस्थेकडून पहिल्या 3 उच्च गुण मिळवलेल्या तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या व इतर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा चिल्ड्रन फ्युचर इंडिया रायगड युनिट या संस्थेच्या कार्यालयात 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला। यामध्ये प्रतिपालित विद्यार्थिनी जानवी रत्नाकर थळे हिने इयत्ता 10वी मध्ये 91% तसेच वेदिका दत्तात्रय मुकल हिने इयत्ता 12वी सायन्समध्ये 74.17% गुण मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैकुंठ पाटील, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष, तसेच अरुणा मोरे, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमावेळी चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख, गीता म्हात्रे, चिल्ड्रन्स फ्युचर इंडियाचे पदाधिकारी आणि इतर CFI कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील शिक्षणासाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून शैक्षणिक मदत केली जाईल असं आश्वासित केलं। समाजसेवकांनी मला योग्य मार्गदर्शन केलेले आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा डॉक्टर देशमुख सर व सर्व समाजसेवकांचे आभार व्यक्त करते। आपण पाहतो की विद्यार्थी जे आहेत ते खूप मेहनत करतात आणि मेहनत करत असताना सगळ्यांना माहीत असतं की आपण आज जी काय मेहनत करतोय ती मेहनत काय करतोय, कशासाठी करतोय, परंतु मला निश्चितपणे माहिती आहे की ही जी काय मेहनत आहे ही मेहनत भविष्यातील आपल्या काही वाटचाल आहे त्या वाटचालीसाठी अत्यंत उपयोगी असते आणि ती उपयोगी पडते, म्हणूनच आपली ही मेहनत सार्थकी लागते। खरं म्हटलं तर आपण पाहतोय की गव्हर्नमेंटच्या माध्यमातून अनेक स्कीम्स असतात, अनेक योजना असतात ज्या अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतात, परंतु मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की या पेठ तालुक्यामध्ये खरंच या CFIच्या माध्यमातून अत्यंत तळागाळातल्या आणि शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचण्याचं काम करते। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।